बटन आउट बॉम्ब. विकेट. षटकातील पुढचा बॉल. नव्यानं बॅटर मैदानावरती अमित आलाय. अक्षय तयार. अक्षयचा बॉल सरळ यष्टांवरती पुन्हा हिट झालाय. अमित आले आणि अमित माघारी परतले. विकेट डाऊन गॉन. डीजे बॅटर विकी आलेत. बॉल लढवण्याचा प्रयत्न परंतु चेंडू निघून गेला सीमारक्षाच्या पार. चौकार. मच निडेड चौकार होतात. उद्या स्ट्राईक वरती प्रफुल आलाय. सेकंड ओव्हर हाताळण्यासाठी प्रफुल यांना आपण पाहू शकतायत. प्रफुल कशा प्रकारे गोलंदाजी करतात ते पाहूयात. सेकंड ओव्हर मध्ये प्रफुल. चला घाई करा, जास्त वेळ जाणार नाही, काळजी घ्या. टाइम अगदी लिमिट टाइम आहे तुम्हाला, त्यामुळे विनंती असेल. पहिला बॉल. ओ पहिला बॉल खराब. पंचाने सांगितलं नो बॉल. नो लाईनच्याही भरपूर दूर पडला. तिथून तो अगदी 3 बाउन्स 4 बाउन्स पाठीमागे गेला होता. पुन्हा नो बॉल. आणि नो बॉल वरती आपण पाहिलं तर काय घडलंय तिथे विकेट. धावफलकावरती धावा आपण पाहिलं तर जाऊन पुसतात त्या 5. नव्यानं बॅटर मैदानावरती येत आहेत ते मात्र दीप. कशा प्रकारे बॅटिंग करतात ते पाहूया. दीप. गोलंदाज मात्र मैदानावरती प्रफुल. पहिले त्याचे 2 बॉल खराब आहेत. धावसंख्या धावफलकावरती 6. पुढचा बॉल हलक्या चुनीला मात्र ढकलून दिलाय. एक सिंगल येत असताना पाहायला मिळतं. धावसंख्या धावफलकावरती एका धावेने वाढलाय. जाऊन पुसते मात्र 7. एक बॉलचा खेळ संपला. धावा त्याला 7. 5 बॉलचा खेळ अजून शिल्लक असेल. प्रफुल गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. स्ट्राईक वरती विकी. फटका खेळलाय. गॅप मध्ये खेळलाय. इंटू द गॅप. बॉल बाउंड्री लाईनच्या पार. चौकार. धावफलकावरती डबल 1. 11. 4 बॉलचा अजूनही खेळ शिल्लक असेल. पुन्हा 2 अगदी पायांच्या मधून येणारा हा बॉल पाहायला मला सरळ विकेट किपरच्या दिशेने जातोय. डॉट बॉल येतोय. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती 11. आक्रमक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या रडार मध्ये बॉल येत नाही. आणखीन एक डॉट बॉल. डॉट डॉट. 4 बॉलचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत 11. 2 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी असेल. हे 2 बॉल कशा प्रकारे टाकले जातात पुन्हा पाहूयात. 11 वरती सध्या धावफलक आहे. फटका खेळायचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षकाला फिल्डिंग केलं. त्या ठिकाणी डायरेक्ट हिट झाला होता, परंतु बॅटर सेफली आपल्या क्रीज मध्ये पोहोचलाय. बॅट तोपर्यंत आली होती. पंच मात्र त्याच गोष्टी दर्शवत आहेत. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती 11. कमबॅक केलं गोलंदाजीने असं म्हणूयात. शेवटचा बॉल.
लास्ट बॉल त्या ठिकाणी मात्र फटका चांगला कळलाय बाउंड्री लाईनच्या पार. Uh, 16-16 रिव्ह्यू कुठला संघात नाही आहेत, फक्त पंचांना डाऊट असेल तर प्रश्न घेऊ शकतायत. डॉट बॉल आलाय धावसंख्या धाव फलकावरती 16. 2 ओव्हरचा खेळ संपला, धावा झाला 16. आपण जाऊया डीजे कडे, ऐकूया संगीत. दोन्ही टीमच्या कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी टॉस का बॉलच्या बाजूने येऊन थांबायचं. लगेचच टॉस केला जाईल. एक नंतर पालघर आणि अमर उन्नती सी यांच्यामध्ये होईल पुढील मॅचचा टॉस. पहिला बॉल त्या ठिकाणी आपण पाहिलं तर पडल्यानंतर पंचाने दर्शवला व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचेल ते मात्र 17 धाबा. पुढचा बॉल पुन्हा एकदा लेन खराब आहेत. पंच मात्र व्हाईट बॉल घोषित करतायत. ह्या धाबा देखील तुम्ही दुसऱ्या इनिंग मध्ये ज्यावेळी बॅटिंग करतात ना त्यावेळी निर्णायक ठरतायत. पुढचा बॉल फटका खेळलाय, पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळलाय, सरळ 2 पायांच्या मधून फरार बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. एक चूक तुमची क्रिकेटमध्ये निर्णायक ठरू शकतायत. भरपूर वेळा गोष्टी पाहिल्यात. अलकतना चेंडूला पुन्हा मात्र ढकलून दिलेत. त्या ठिकाणी एक धाव येत असताना पाहायला मिळतात. संघाच्या धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचते ती मात्र 23 धावा ऑन स्कोर कार्ड. आतापर्यंत 2 बॉल फेकून झाला 23 धावा. प्रेक्षक देखील आपण पाहिलं तर अगदी या थंडीच्या दिवसामध्ये केडी फायटर चषकामध्ये मात्र या मॅचचा आनंद घेत आहेत. सोडून दिला बॉलला, पंचाने मात्र दर्शवलं नो बॉल. इट्स एक्स्ट्रा धावा येत आहेत. एक्स्ट्रा धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे गेलायत. 24च्या घरामध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. चालू असलेली मॅच अमर उन्नती बी वर्सेस जय हनुमान मायको. पुढचा बॉल चांगला बॉल. ही लेंथ तुम्हाला मैदानावरती टाकणं गरजेचं आहे. या लेंथ वरती तुम्हाला गोलंदाजी करणं गरजेचं आहे, तर मैदानावरती तुम्ही कमबॅक करू शकताय. फटका खेळलाय, पुन्हा एकदा क्रॅकिंग स्ट्रोक होता, परंतु फिल्डिंग त्या ठिकाणी मात्र आपल्याला अगदी उच्च दर्जाचे पाहायला मिळाले. बॉल लढवलेत. एक सिंगल वरती मात्र समाधान व्यक्त करावं लागतं. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती 25. पुन्हा खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल फेकी करण्यात आला. त्या ठिकाणी डायरेक्ट हिटचा चान्स होता, परंतु यष्टांचा वरून हा बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 25 धावा धावफलकावरती लगावण्यात आला. शेवटचा बॉल शिल्लक असेल या 30व्या षटकातील. धावसंख्या 25. लास्ट बॉल क्लीन बोर्ड फॉर नेचर डिस्ट्रॉय. दांडी गुल केलाय. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावा धावफलकावरती
या 6 बॉल मध्ये किती धाबा बनवू शकतात त्याच्यावरती देखील लक्ष मात्र वेधित केले जात आहेत. शेवटचा ओट राखण्यासाठी चिराग आलात. पहिला बॉल चिरागचा फटका खेळलाय, बॉल चाललाय अगदी त्या ठिकाणी पंचांचा सिग्नल चौकार. पहिल्याच बॉल वरती 4 धाबा. डोक्याच्या वरून बॉल गेलाय पाठीमागे. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर धाव ऍड होत असताना पाहायला मिळतं संघाची धावसंख्या 30. चिराग चांगला बॉल पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी आपण पाहू शकतो डॉट बॉल येतोय. 2 बॉल नक्की संपला. धावसंख्या 30. आतापर्यंत 2 बॉल फेकून झाला. धाबा फलकावरती 30. 4 बॉलचा अजून खेळ शिल्लक आहे. पुढचा बॉल चांगला बॉल पाहायला मिळतोय. चेंडू मात्र पाठीमागे निघून जातोय. डॉट बॉल येतोय. 3 बॉल आतापर्यंत धावा 30. शेवटच्या 3 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. गोलंदाज तयार. फटका खेळलाय परंतु फिल्डिंग वा दर्जेदार फिल्डिंग त्या ठिकाणी. शेवटचा बॉल शिल्लक असेल. धावसंख्या 31-31. लास्ट बॉल. चौथ्या षटकातील शेवटचा बॉल. 31 धावा धावफलकावरती लगावण्यात आलाय. या वेळचा बॉल आपण पाहिलं तर त्या ठिकाणी पंचाने मात्र दर्शवला नो बॉल. नो +1. एकूण 2 धावा वाढत असताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या 33-33. लास्ट बॉल शिल्लक. फटका चांगला खेळलाय. क्रॅकिंग खेळलाय. फिल्डिंग मध्ये तिथे थोडीशी कमतरता दिसली आणि बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतात धावा 4. धावसंख्या 37 झाल्यात आणि 38 धावेचं लक्ष हे मात्र जयनवान मायकोप या टीमनं अमर उन्नती बी या संघासमोर ठेवलेलं आहे. 38 चेस होतात का ते पाहूयात दुसऱ्या इनिंग मध्ये. तोपर्यंत आपण टॉसच्या दिशेने वळूयात. एकदंत पालघर आणि अमर उन्नती सी या दरम्यान होईल टॉस. एकदंत पालघर संघाचे कॅप्टन पोहोचला. दुसऱ्या बाजूने अमर उन्नती सी याही टीमचे कॅप्टन पोहोचत असताना पाहायला मिळत आहेत. राहुलजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कॉल मात्र केला जातोय. टॉस केला जातोय. टॉस कोणाच्या बाजूने जातोय आपण ते पाहूयात. सुरुवात 38 धावेचं लक्ष आहे. विकी मैदानावरती आलात. चिराग आणि रोहित ही सलामीची जोडी मैदानावरती आलात. ऑन साइडला 4 खेळाडू. ऑफ साइडला आपण पाहिलं तर 3 खेळाडू. पहिला बॉल चॉप करण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी पहिला बॉल आला डॉट.
निर्धाव चेंडूला पहिला बॉल, पुढचा बॉल. फटका खेळायचा प्रयत्न केला, धावचीची संधी निर्माण झाला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता त्या ठिकाणी, परंतु एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. एकच धाव येतात, एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर सिंगलच्या माध्यमातून एक. पहिल्या 2 बॉलचा ओव्हरची धाव 2 धावा असणार आहेत. 2 धावा येत आहेत, 2 धाव्याने संघाची धावसंख्या 2. पुढचा बॉल, कनेक्ट स्ट्रोक समोरच्या दिशेने, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, चौकार. ऐकणार आहोत, परंतु सध्या मॅच सुरू आहे. चांगला बॉल पुण्याचा पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. आतापर्यंत विचार केला त्याला षटकातील बॉल फेकून झाला 4. धावसंख्या धावफलकावरती 6. 0-2-4-0. पाकपूरला गेले, कट करण्याचा प्रयत्न, बिटवीन द गॅप, बॉल बाउंड्री लाईनच्या पार, चौकार. सॉरी, 2 चौकार 1 डबल. 5 बॉलचा खेळ संपला, 10 झाल्यात, 5च्या डबल. पुन्हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, त्या ठिकाणी एक सिंगल येते सर पाहायला मिळत आहे. षटक मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून करण्यात आला होता. 12 धावा झाल्यात, 5-12 आतापर्यंत झालेले आहेत. 38 चा पाठलाग करायचा आहे. फुलटॉस बॉल, फटका खेळला, परंतु फिल्डर होते ऑफ साइडला, अगदी फिल्डिंग केला, रनआउटची संधी त्या ठिकाणी बॅटरला परतावा लागेल. तंबूच्या दिशेने पहिली विकेट गमावल्यात. गोलंदाज तयार होतात. पुन्हा आपण पाहिलं तर प्रज्वल आल्यात. पहिल्या षटकामध्ये 12 आलेले आहेत. दुसऱ्या षटकामध्ये पाहूयात काय कशा प्रकारे गोष्टी घडणार. पहिलाच बॉल, फटका खेळलाय, बाउंड्री लाईनच्या पार, चौकार, कडक. आतापर्यंत संपला. धावसंख्या धावफलकावरती 16. 16. 38चा पाठलाग मैदानावरती सुरू आहे. 38 करायचे आहेत. प्लॅनिंग करावी लागेल. स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, फिल्डर आला त्या ठिकाणी, फिल्डिंग करेपर्यंत एक सिंगल कंप्लीट. धावसंख्या एका धावेने पुढे गेलं, जाऊन पोहोचते ते मात्र 17 ऑन स्कोर कार्ड. 17 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात. पुढचा बॉल, फटका खेळलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, पंचांचा नो बॉलचा एक मिस्टेक, एक चुकी फक्त हवी होती आणि ती मैदानावरती झालाय. पुन्हा टॅप केलाय, पुन्हा पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पार, कडक बेधडक चौकार.
पुन्हा गॅप मध्ये वा 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 चौकार. पुन्हा खेळण्याचा प्रयत्न केलाय, शेवटी नाराज झालाय अगदी खेळाडू बॅटर. परंतु 2 ओव्हरचा खेळ समाप्तीनंतर धावसंख्या 30. पाठलाग करायचा 38चा. 8 धाब्याची गरज आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 12. 12 बॉल मध्ये रन करायच्यात 8. या डीजे कडे जाऊयात, एक संगीत घेऊया आणि येऊयात. मैदानावरती शिल्लक आहेत 8 धाब्याची गरज आहे. दीप आल्यात. 12 बॉल मध्ये 8 धाब्याचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. हलक्या हलक्या त्यांना चुनूला मात्र ढकलून दिलाय. एक धाव घेण्याचा प्रयत्न केला. चिकी सिंगल अगदी म्हणता येईल. 11 बॉल मध्ये आता धावा करायच्या 7. येणारे 11 बॉल धावा कराव्या लागतील 7. गोलंदाज तयार. फटका छान खेळला. फुलटर होते त्या ठिकाणी आणि तोपर्यंत आपण पाहिलं तर धावा ऍड होतील. एक सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 32-32. मॅच जिंकण्यासाठी 6 धावेची गरज. अमर उन्नती बी या संघाला जय हनुमान मायकोप संघाच्या अगेन्स्ट. स्वीप केलाय बॉलला. पुन्हा दा फटका खेळलाय. सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती 1 धावेने वाढत असताना जाऊन पोहोचतायत 33. फटका पुन्हा खेळलाय. क्रॅकिंग स्ट्रोक खेळलाय. समोरच्या दिशेने खेळलाय. चौकार. 4. ओहो, यावेळेचा बॉल आपण पाहिला तर धाव घेण्याचा प्रयत्न. रन कंप्लीट करण्यात आलाय. सामना मात्र मैदानावरती झाला फिनिश. सामन्याला जिंकलाय अमर उन्नती बी या संघानं. कॉंग्रॅच्युलेशन्स.